बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री याच्यामधला आपला फर्स्ट प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेला आहे। आज आपण पुढचे काही पॉईंट्स अभ्यासणार आहोत। तर आज आपण पाहणार आहोत फर्स्ट लाईन सेगमेंट। लाईन सेगमेंट कन्सेप्ट आपल्याला झालेला आहे। रे ए बी लाईन सेगमेंट आणि रे मध्ये दोन्हीमध्ये काय फरक आहे? सेगमेंट म्हटल्यानंतर दोन्हीचे पॉईंट असतात, एंड पॉईंट असतात। ओके, रे मध्ये हा त्याचा एंड पॉईंट असेल आणि लिमिटेड पॉईंट हा असेल, तिथे ॲरो दाखवलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये हा एंड पॉईंट आहे रे ए बी। सेकंड लाईन ए बी, लाईन याच्यामध्ये कोणताही एंड पॉईंट असत नाही, दोन्ही साईड आपल्याला कशा दिसतात? अनलिमिटेड दिसतात, दोन्ही ठिकाणी ॲरो आहे। नंतर आहे आपला कॉन्ग्रुएंट सेगमेंट। आता कॉन्ग्रुएंट म्हणजे काय समजून घेऊया। त्याच्यामध्ये तुम्हाला दोन सेगमेंट दिलेले आहेत, फर्स्ट सेगमेंट ए बी आणि सेकंड सेगमेंट आहे ती सी डी। सेगमेंट ए बी सेगमेंट सी डी हा आपण कॉन्ग्रुएंट केव्हा म्हणतो? जर दोन्हीची लेंथ कशी असेल? इक्वल असेल, तर दोन्ही सेगमेंट कशा असतात? कॉन्ग्रुएंट असते। आणि लेंथ इक्वल आहे, दॅट मीन्स त्या सेगमेंट कशा झाल्या आहेत? कॉन्ग्रुएंट झाल्या। तर आपण काय म्हणू शकतो? ह्या दोन सेगमेंट कशा आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत। नेक्स्ट पॉइंट आहे म्हणजे त्याच्यामधला पाहायचं आपल्याला पॉइंट नंबर 5 प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट। आता या प्रॉपर्टीज ह्या सर्व याच्यामध्ये अप्लाय होतात। त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे फक्त सेगमेंटसाठी दिले, पण कॉन्ग्रुएंट ट्रायंगल मध्ये सुद्धा हा प्रॉपर्टीज अप्लाय होतात। फर्स्ट प्रॉपर्टी आहे रिफ्लेक्सिव्हिटी। रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे किंवा द सेगमेंट ए बी इज अ कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए बी। कोणतीही सेगमेंट किंवा कोणतीही फिगर ही स्वतःशी कशी असते रे? एकरूप असते, कॉन्ग्रुएंट असते। म्हणजे सेगमेंट कोणती एक सेगमेंट दिली आहे, समजा सेगमेंट ए बी दिली, उदाहरणामध्ये ही सेगमेंट येतात बघूया आपण ए बी। ही सेगमेंट स्वतःलाच कशी आहे? कॉन्ग्रुएंट आहे, कारण ह्याच्यामध्ये मेजरमेंट ए बदलणार नाही, त्यामुळे कोणती फिगर ही फिगर कॉन्ग्रुएंट इच स्वतःशीच कशी असते? कॉन्ग्रुएंट असते। ही प्रॉपर्टी असेल त्याला काय म्हणता येईल आपल्याला? रिफ्लेक्सिव्हिटी। सिमेट्री, आता सिमेट्री म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे? सेगमेंट ए बी इफ segment AB is a congruent segment CD. जर segment AB ही segment CD ला कशी असेल? congruent असेल, then segment CD is also congruent segment AB. That means segment AB is a congruent segment CD. म्हणजे AB ही segment CD ला कशी असेल? congruent असेल, तर त्याचाच अर्थ काय? segment CD is also congruent segment AB. हा एकमेकींना कशा असतात? कॉन्ग्रुएंट असतात। त्याला कोणती प्रॉपर्टी म्हणतात? सिमेट्री। आणि लास्ट प्रॉपर्टी आहे आपली ट्रान्सिटिव्हिटी। ठीक आहे, आता ट्रान्सिटिव्हिटी म्हणजे काय? तर इफ सेगमेंट ए बी इज अ कॉन्ग्रुएंट सेगमेंट सी डी अँड सेगमेंट सी डी, पहा याच्यामध्ये सेगमेंट सी डी इज अ कॉन्ग्रुएंट सेगमेंट ई एफ। याच्यामध्ये आपल्याला 3 सेगमेंट दिलेले आहेत, फर्स्ट सेगमेंट ए बी, दुसरी सी डी आणि तिसरी असेल ई एफ। फर्स्ट सेगमेंट ही दुसरीला कॉन्ग्रुएंट आहे, दुसरी सेगमेंट ही थर्डला म्हणजे ई एफ ला कॉन्ग्रुएंट असेल, तर त्याच्यानुसार आपण काय सांगू शकतो की फर्स्ट सेगमेंट ही थर्ड सेगमेंटला कॉन्ग्रुएंट असते। ही असेल आपली ट्रान्सिटिव्हिटी। म्हणजे त्याच्यामध्ये 3 प्रॉपर्टी पाहिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आहे आपली रिफ्लेक्सिव्हिटी, सिमेट्री आणि ट्रान्सिटिव्हिटी। कोणती फिगर स्वतःला एकरूप असते, दुसरी पहिली दुसरीला एकरूप असेल तर दुसरी पहिलीला एकरूप असते। आणि लास्ट ट्रान्सिटिव्हिटी, याच्यामध्ये कोणती पहिली फिगर ही दुसरीला कॉन्ग्रुएंट असेल तर दुसरी फिगर समजा तिसरीला कॉन्ग्रुएंट असेल तर पहिली आणि तिसरी फिगर ही कशी असते? कॉन्ग्रुएंट असते। ही फिगर मुद्दामच म्हणायले कारण याच्यामध्ये आपल्याला फक्त सेगमेंटसाठी सांगितले, पण ही प्रॉपर्टी आपण कोणत्याही फिगरसाठी अप्लाय करू शकतो। ठीक आहे, मिड पॉइंट ऑफ सेगमेंट। आता हे महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, मिड पॉइंट। मिड म्हणजे मध्य, पॉइंट मध्यबिंदू आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे। कोणता मिड पॉइंट आहे? तो यम डिनोट केलेला आहे। सेगमेंट ए बी दिलेली आहे, सेगमेंट ए बी चा यम हा काय आहे? मिड पॉइंट आहे। दॅट मीन्स म्हणजेच काय की सेगमेंट ए एम इज इक्वल टू सेगमेंट ए बी। या दोन्ही सेगमेंट काय होतात? यम पॉइंट म्हणून इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होतात। म्हणजेच आपण काय सांगू शकतो की ए एम इज इक्वल टू एम बी, दोन्हीची लेंथ इक्वल आहे आणि ती कशाची हाफ आहे? ए बी ची हाफ आहे। ओके, नेक्स्ट पॉइंट आहे आपला कंपॅरिझन ऑफ सेगमेंट। दोन्हीचं कंपॅरिझन केल्यानंतर काय आली? तुलना आली, बरोबर आहे, म्हणजे लहान मोठे पण आला त्याच्यामध्ये। आणि कंपॅरिझन आपण कशावरून ठरवू शकतो? त्याच्या लेंथवरून। सो याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणून मी 2 फिगर ड्रॉ केलेले आहेत। फर्स्ट सेगमेंट असेल आपली ए बी, दुसरी सेगमेंट असेल सी डी। त्याच्यामध्ये लार्जेस्ट सेगमेंट आपल्याला कोणती दिसते? सेगमेंट सी डी। सो सेगमेंट सी डी इज द लार्जेस्ट सेगमेंट ए बी। ओके, नेक्स्ट
परपेंडिक्युलॅरिटी ऑफ सेगमेंट्स और रेज. परपेंडिक्युलॅरिटी कशासाठी दिली आपल्याला, सेगमेंटसाठी किंवा रेजसाठी दिलेली आहे. मग याच्यामध्ये पहा इथं ड्रॉ केलेली आहे फिगर. त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसते, सेगमेंट AB आणि लाईन कोणत्याही CD. दॅट मीन्स इथे काय सांगू शकतो की सेगमेंट AB इज अ परपेंडिक्युलर टू कोणती असेल रे, लाईन CD. किंवा आपण काय म्हणू शकतो की सेगमेंट AB इज अ परपेंडिक्युलर टू रे CD. परपेंडिक्युलर म्हणजे इथे कितीचा अँगल तयार होतो, 90चा अँगल तयार होतो. ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे पॉइंट 9, डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम अ लाईन. डिस्टन्स ऑफ पॉइंट ऑफ लाईन म्हणजे कशाचा डिस्टन्स काढायचं ते फक्त आपल्याला पाहिजे. याच्यामध्ये डिस्टन्स याच्यामध्ये पहा इथं आपल्याला काय दिसतंय रे की CD इज अ परपेंडिक्युलर टू द AB म्हणजे सेगमेंट CD इज अ परपेंडिक्युलर टू लाईन AB. आणि याच्यामध्ये CD मधला जो D पॉइंट आहे, द पॉइंट D इज लाईज बिटवीन लाईन AB. D हा कशामधून जातो, पॉइंट लाईन AB च्या मधला पॉइंट आहे किंवा पॉइंट D हा AB च्या काय करतो रे, लाईनला इंटरसेक्ट करतो. तिथे किती अँगल तयार होतो, 90चा अँगल तयार होतो. डिस्टन्स कशाचं काढायचं तर पॉइंट C चं. सो द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB, पॉइंट C चा लाईन AB पासूनचा डिस्टन्स. सो मग त्याच्यासाठी इथं फक्त आपण इन शॉर्ट मध्ये काय घेतलेलं आहे की लाईन CD चा डिस्टन्स जर A असेल तर आपण इथं काय काढायचंय, फक्त डिस्टन्स ऑफ पॉइंट A किंवा पॉइंट C. डिस्टन्स होण्यासाठी A घेतलेला आहे. सो कशाचा डिस्टन्स काढायचा आहे, तो परपेंडिक्युलर सेगमेंट आहे त्याच्या डिस्टन्स साठी फक्त हे डिनोट केलेलं आहे. ठीक आहे. हे पॉइंट सर्वांच्या लक्षात आले असतील. आता याच्यामध्ये महत्त्वाचे पॉइंट फक्त प्रॉपर्टीज, मिड पॉइंट आणि कंपॅरिझन एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. हे तर आपल्याला बेसिक झालेलंच आहे. चला आता त्याच्यावर आधारित असलेला आपला पुढचा प्रॅक्टिस सेट आपण अभ्यास करूया. तोपर्यंत एकदा हे रिवाइज करा. चला तर आज आपण पाहूयात मग आता पुढचा प्रश्न, प्रॅक्टिस सेट 1.2 मधला पहिला प्रश्न. Question first, the following table shows the points on a number line and their coordinates. Decide whether the pair of segments given below the table are congruent or not. So याच्यामध्ये हा टेबल आपल्याला दिलेला आहे. याच्यामध्ये पॉइंट आणि कोऑर्डिनेट दिलेले आहेत. पॉइंट कोणते दिले आहेत, A, B, C, D and E आणि त्याचे कोऑर्डिनेट्स असतील -3, 5, 2, -7 and 9. ओके. आणि याच्यामध्ये आपल्याला काय दिलेले आहे, सेगमेंटचे पेअर दिलेले आहेत आणि या पेअर ज्या आहेत या कॉन्ग्रुएंट आहेत किंवा नाही ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि कॉन्ग्रुएंट आहेत किंवा नाही ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याची लेंथ काढावी लागणार आहे. बरोबर आहे. मग त्याच्यानुसार पहिले एक्झाम्पल आपण घेऊया. सेगमेंट DE and segment AB. So length of DE, लेंथ ऑफ DE साठी आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, पॉइंट D चा कोऑर्डिनेट किती आहे, -7 आहे. पॉइंट E चा कोऑर्डिनेट किती आहे, 9 आहे. म्हणजे D आणि E मधल्या कोऑर्डिनेटचं कंपॅरिझन करा. याच्यामध्ये तुम्हाला मी काय सांगितलं होतं, लार्जर कोऑर्डिनेट आणि स्मॉलर कोऑर्डिनेट. ठीक आहे. मग याच्यामध्ये लिहित असताना तुम्हाला फार अवघड जाऊ नये म्हणून आपण इथे काय करते, मी थोडंसं D चा कोऑर्डिनेट किती आहे, -7 आणि E चा कोऑर्डिनेट किती आहे, 9. सो लार्जर कोऑर्डिनेट किती कोणता असणार आहे आपला, 9 आणि स्मॉलर कोऑर्डिनेट कोणता असणार आहे आपला, -7. सो लेंथ ऑफ DE इज इक्वल टू 9 - +7. सो लेंथ ऑफ DE इज इक्वल टू किती असेल, 16. त्याला काय म्हणूया, इज व्हॅल्यू फर्स्ट. आता याच्यामध्ये नंतर ॲज इट इज आपल्याला काय करायचंय, सेकंड सेगमेंटची दिलेली आहे. कोणती सेगमेंट दिलेली आहे, सेगमेंट AB. सेगमेंट AB मधील आपल्याला काय करूया, पॉइंट A चा कोऑर्डिनेट, पॉइंट A चा कोऑर्डिनेट किती आहे, -3 आहे. B चा कोऑर्डिनेट किती आहे, 5 आहे. सो लेंथ कशाची काढायची आपल्याला, AB ची, सेगमेंट AB ची लेंथ काढायची. लार्जर कोऑर्डिनेट 5, स्मॉलर कोऑर्डिनेट -3. सो लेंथ ऑफ AB is equal to 5 minus +3. So length of AB is equal to getting 8. Its value second. So compare करत असताना फर्स्ट आणि सेकंड चं कंपेअर करा. 16 and 8 तुम्हाला काय दिसते रे, याच्यामध्ये दोन्हीची लेंथ इक्वल आहे का, नाही. दोन्हीची लेंथ इक्वल नाही म्हणजे आपण काय सांगू शकतो, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड आपण
आपण काय सांगू शकतो की लेंथ ऑफ BE इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ AB. नॉट इक्वल टू रिझन घेतले कारण याच्यामध्ये आपल्याला काय दाखवायचं, ते कॉन्ग्रुएंट आहेत किंवा नाही ते दाखवायचे. कंपॅरिझन करायचे का ग्रेटर दॅन लेस दॅन नाही. त्या दोन्हीची लेंथ इक्वल नाही म्हणजे आपण काय सांगू शकतो की सेगमेंट DE and segment AB are not congruent segment. ह्या सेगमेंट कशा नाहीये, कॉन्ग्रुएंट नाही. हे झालं आपलं एक्झाम्पल फर्स्ट. सेकंड एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा, थर्ड एक्झाम्पल मी सॉल्व करून देते. ठीक आहे. थर्ड मध्ये पण ऍज इट इज आपल्याला हीच मेथड अप्लाय करायची आहे. सो थर्ड एक्झाम्पल, सेगमेंट कोणती दिलेली आहे आपल्याला, कोणत्या दोन सेगमेंटचं कंपॅरिझन करायचे, BE अँड सेकंड सेगमेंट आहे आपल्याला दिलेली ते मी AD. ठीक आहे. सो फर्स्ट सेगमेंट आपण घेऊया, सेगमेंट BE. सेगमेंट BE मध्ये आपण काय करूया, B जो आपला पॉइंट दिलेला आहे त्याचा कोऑर्डिनेट किती आहे, 5 आहे. E चा कोऑर्डिनेट किती आहे, 9 आहे. सो E इज इक्वल टू 9. सो लेंथ ऑफ BE, लेंथ ऑफ BE इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. सो लेंथ ऑफ BE इज इक्वल टू किती मिळेल आपल्याला, 4 इज व्हॅल्यू फर्स्ट. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. ऍज इट इज आणखी आपल्याला काय करायचंय पुढं, सेकंड सेगमेंट कोणती सेगमेंट दिलेली आहे, सेगमेंट AD. सो पॉइंट A चा कोऑर्डिनेट A इज इक्वल टू काय म्हणूयात आपण -3 आणि पॉइंट कशाचा D चा कोऑर्डिनेट. सो D चा कोऑर्डिनेट किती आहे, -7. सो लेंथ ऑफ AD इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट -3, स्मॉलर कोऑर्डिनेट -7. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगितले की -3 मध्ये जेवढी संख्या लहान असेल ती मोठी असते, जेवढी मोठी असते म्हणजे -7 ही -3 पेक्षा कशी असणार आहे, लहान असणार आहे. सो लेंथ ऑफ AD इज इक्वल टू मायनस प्लस 7. सो लेंथ ऑफ AD इज इक्वल टू 4 इज व्हॅल्यू सेकंड. कंपॅरिझन करा, काय दिसते आपल्याला, दोन्हीचं कंपॅरिझन केल्यानंतर दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत. सो लेंथ ऑफ BE इज इक्वल टू लेंथ ऑफ AD कशावरून घेतला आपण, फर्स्ट अँड सेकंड. सो याच्यावर आपण काय सांगू शकतो, त्या दोन्हीचं जर कंपॅरिझन केलं तर याच्यावर आपण हे सांगू शकतो की सेगमेंट विथ सेगमेंट BE अँड आपण डायरेक्ट दाखवूया इज कॉन्ग्रुएंट सेगमेंट कोणती असेल रे, AD. या पद्धतीने दाखवा किंवा डायरेक्ट काय म्हणा की सेगमेंट BE इज कॉन्ग्रुएंट सेगमेंट AD. ओके. या पद्धतीने आपला पहिला प्रश्न कंप्लीट झालेला आहे. याच्यामधला सेकंड जो सब क्वेश्चन आहे तो आता तुम्ही सोडवा आणि लिहून घ्या. चला तर आता पुढचा प्रश्न आता पाहूयात आपण. पॉइंट M is the midpoint of segment AB. If AB is equal to 8, then find the length of AM. आता ते ऍज इट इज सोडवला तरी चालेल, म्हणजे फिगर ड्रॉ न करता सोडवला तरी चालेल किंवा फिगर जरी ड्रॉ केला तरी चालेल. फिगर ड्रॉ करायचं म्हणजे काय, फक्त सेगमेंट कन्सिडर करायचे. कोणती सेगमेंट सांगितलं आपल्याला, AB, आणि त्याचा मिड पॉइंट कोणता सांगितलेला आहे, M हा मिड पॉइंट आहे. दॅट मीन्स AM इज इक्वल टू MB. थोडं समजायला तुम्हाला इझी जाईल. AM ची लेंथ किती दिलेली आहे आपल्याला, 8 दिलेली आहे आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, लेंथ ऑफ AM फाइंड आउट करायची आहे. सो मिड पॉइंट सांगितले तुम्हाला आत्ताच मी. मिड पॉइंट त्यानुसार आपण काय सांगू शकतो, मग इथं AM इज इक्वल टू MB इज इक्वल टू हाफ ऑफ AB. सो AM इज इक्वल टू, फक्त AM ची लेंथ काढायची म्हणून मी काय देते तर AM लेंथ ऑफ AM इज हाफ ऑफ लेंथ ऑफ टोटल सेगमेंट कोणती आहे आपली AB. सो लेंथ ऑफ AM इज इक्वल टू हाफ ऑफ लेंथ ऑफ AB आपल्याला दिलेली आहे 8. सो लेंथ ऑफ AM आपल्याला किती मिळेल रे, 4 युनिट. 4 युनिट.
फाइंड द लेंथ ऑफ इनर. किती असेल? 4 असेल. हे एक्झाम्पल सर्वांच्या लक्षात आलं असेल. ॲज इट इज क्वेश्चन नंबर 3 जो आहे याच पद्धतीने सोडवायचा आहे. तो क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तो आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन, इफ AB इज इक्वल टू 5 सेमी, BP is equal to 2 semi and AP is equal to 3.4 semi, compare the segments. कंपॅरिझन म्हणजे काय आलं? लेस दॅन ग्रेटर दॅन. लहान मोठे पण आपण त्याच्यामध्ये तसा ठेवू शकतो. कंपॅरिझन मध्ये आता आपण याला काय करावं लागेल की इथं काय दिलं आपल्याला? लेंथ दिली आहे. कोणती? AB इज इक्वल टू किती दिले? 5 सेमी. आता AB BC दिले त्याच्यामध्ये मी लेंथ कन्सिडर करते. सो BP किती दिलेले आहे? 2 सेमी अँड लास्ट कोणती आहे? लेंथ AP किती दिलेली आहे आपल्याला? 3.4 सेमी. कंपॅरिझन करत असताना आपण लेंथ नुसारच करतो म्हणजे मेजरमेंट्स त्याचे. सो मग इथं आपण काय घेऊ शकतो की लार्जर मेजरमेंट कशाचं आहे? 5. ओके. देन 5 पेक्षा लहान कोणतं असेल? 3.4 आणि नंतर किती असेल? सो 5 इज ग्रेटर दॅन 3.4 इज ग्रेटर दॅन लेस दॅन. सो 5 म्हणजे 5 हे कशापेक्षा मोठा आहे? 3.4 आणि 3.4 कशापेक्षा मोठा आहे? 2. म्हणजे आपण ह्या टर्म्स कशा लिहून घेतलेल्या आहेत? या फॉर्म मध्ये लिहून घेतलेल्या आहेत. तर त्याच्यानुसार फक्त त्याची लेंथ आपल्याला अरेंज करायची आहे. सो 5 सेमी कशाची लेंथ आहे? सो लेंथ ऑफ AB इज ग्रेटर दॅन लेंथ ऑफ कोणती असेल आपली? 3.4. दॅट मीन्स लेंथ ऑफ AP is greater than length of कोणती असेल आपली? BP. Comparison the segment. आता लेंथ घेतली आता याला सेगमेंट जरी कन्सिडर केला तरी चालेल. दॅट मीन्स सेगमेंट AB is greater than सेगमेंट AP is greater than सेगमेंट BP. कोणत्याही फॉर्म मध्ये लिहिला तरी चालेल. सो हे दोन्ही एक्झाम्पल सर्वांच्या लक्षात आले असतील. चला आता याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. चला तर आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 5. राइट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ रेफरन्स टू फिगर. फिगर इथे तुम्हाला दिलेली आहे, लाईन दिलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पॉईंट्स दिलेले आहेत P, S, R, P, Q. आणि त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे राइट द नेम ऑफ द अपोजिट रे ऑफ रे RP. अपोजिट रे ऑफ रे RP. रे एंड पॉइंट कोणता आहे? हा आहे आणि त्याचा अपोजिट रे काढायचा आहे. तो अपोजिट रे तुमचा RS किंवा RT हा सुद्धा असू शकतो. सो अपोजिट रे आपण काय म्हणूया? रे RS रे RT कोणताही घेतला तरी चालेल. Write the intersection set of ray PQ and ray RP. Intersection and union हे सेट मध्ये तुम्ही अभ्यास केला आहे. इंटरसेक्शन मध्ये फक्त कॉमन पॉइंट येतात, युनियन मध्ये ऑल पॉइंट्स येतात. आपल्याला काय दिले? त्यांनी इंटरसेक्शन दिले. कशाचं इंटरसेक्शन दिले? सेट ऑफ पॉइंट कोणता? रेचं दिले PQ आणि RP. आता पहा PQ त्यानंतर ही रे कुठून निघून जाते? रे PQ सांगितलेली आहे आपल्याला, बरोबर आहे. आणि सेकंड रे कोणती सांगितली? RP सांगितलेली आहे. म्हणजे ही RP कुठे जाते? इकडे जाते. काय सांगितले त्यांनी याच्यामध्ये आपल्याला? इंटरसेक्शन म्हणजे कॉमन पॉइंट कोणता असेल याच्यामध्ये? आपला कॉमन पॉइंट असेल रे PQ. राईट, रे PQ. आता सेकंड त्यांनी आपल्याला सांगितले राइट द युनियन सेट ऑफ रे PQ अँड रे QR. युनियन त्याच्यामध्ये कसे येतात? ऑल ऑफ येतात. म्हणजे याच्यामध्ये ऑल ऑफ त्याच्यामध्ये जे सेट ऑफ पॉइंट्स आहेत ते सगळे याच्यामध्ये येणार आहेत युनियन मध्ये. आता कोणत्या रे मध्ये याच्यात आपल्याला PQ अँड रे QR. रे PQ म्हणजे एंड पॉइंट कोणता असेल याच्यामधला? PQ ती रे झाली. आणि सेकंड रे QR कोणता असेल? हा एंड पॉइंट असेल Q अँड R. ओके. म्हणजे याच्यामध्ये ही सेगमेंट आणि ही सेगमेंट हे टोटल युनियन मध्ये कोणतं येणार आहे आपली? एक तर लाईन PQ येईल किंवा लाईन QR येईल. जनरली आपण काय म्हणूया की लाईन युनियन मध्ये आल्यानंतर काय येईल रे? RQ किंवा लाईन QR. ठीक आहे. आता स्टेट द रेज ऑफ विच सेगमेंट QR इज
अ सबसेट. आपल्याला काय करायचे, सेगमेंट क्यू आर चे कोणते कोणते आपल्याला काय करता येईल रे, सबसेट रेज काढता येतील ते आपल्याला काढायचे. आता ह्याच्यामध्ये कोणत्या सेगमेंट सांगितले त्यांनी, कशाचे सांगितले रे, रेज ऑफ विच सेगमेंट क्यू आर. आता याच्यामध्ये क्यू आर चे सबसेट आपल्याला कोणते कोणते सांगता येईल पहा. आता याच्यामध्ये सांगता येतील आपल्याला रे आर पी, रे आर क्यू, रे आर एस, रे आर टी. हे सगळे काय असतील त्याचे सबसेट असतील. सबसेट लक्षात आले तुमच्या. एंड पॉइंट आर पासून चालू होणार, कारण रेचं त्याने सांगितलं सेगमेंट फक्त कोणती सांगितली, कोणती जरी असेल त्याचा एंड पॉइंट कोणता असणार आहे, आर. आर पासूनचे जेवढे आपल्याला रेज काढता येतील ते त्याचे काय असणार आहेत, सबसेट असतील. ठीक आहे. सो सबसेट मध्ये आपण काय घेऊ शकतो मग, रे आर पी, रे आर क्यू, रे आर एस, रे आर टी. ठीक आहे. नंतर नेक्स्ट काय दिले आपल्याला, राइट द पेअर ऑफ अपोजिट रेज विच कॉमन एंड पॉइंट आर. कॉमन एंड पॉइंट आर चे आपल्याला काय घ्यायचे आहे त्याच्यामध्ये, पेअर ऑफ अपोजिट रेज. पेअर ऑफ अपोजिट रे कशापासूनचे, आर पासून घ्यायचे आहेत. अपोजिट रे मिळाल्यानंतर तुम्ही कोणते घेऊ शकतात, याच्यामध्ये आर क्यू, आर टी पण घेऊ शकतात. हा एक पेअर पण आपल्याला सांगता येऊ शकते. ओके. आणि सेकंड आणखी कोणती सांगता येऊ शकते, आर एस आणि आर पी, अपोजिट रे. सो रे आर एस पेअर घ्यायला होतं आपण, रे आर पी. रे म्हटल्यानंतर एंड पॉइंट हा तुमचा एकच रे आर. ठीक आहे. राइट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे एस पी अँड रे एस टी. इथं पहा, एस पी अँड एस टी या दोन्हीही ज्या आपल्या काय आहेत, रेज ज्या आहेत त्या रेजचा आपल्याला इंटरसेक्शन पॉइंट घ्यायचा आहे, म्हणजे कॉमन पॉइंट घ्यायचा. आणि कॉमन पॉइंट मध्ये रे मध्ये तुम्हाला काय दिसतंय, फक्त कुठं कॉमन दिसतंय तर तुम्हाला फक्त पॉइंट एस हा कॉमन आहे. म्हणजे इथं आपण काय सांगू शकतो, पॉइंट एस. कोणता पॉइंट असेल, फक्त पॉइंट एसच आहे, याच्यामध्ये इंटरसेक्शन पॉइंट आपल्याला सांगता येऊ शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये सगळे क्वेश्चन तुमच्या लक्षात आले असतील. याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 5, 6 नंबर हा ॲज इट इज असल्यामुळे मी सोडून दिलेला नाही, तो तुम्ही स्वतः सॉल्व करायचा आहे. बाकीचे एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात आले असतील. आणि त्याच्यानंतर हा आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेला आहे. त्याच्यावर आधारित म्हणून तुम्हाला हे होमवर्क दिलेलं आहे. हे होमवर्क सर्वांनी कंप्लीट करायचं आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती सेंड करायचं. इथं आपला प्रॅक्टिस सेट 1.2 संपलेला आहे.